हस्ते सचिन दादा यांच्या हस्ते बर्थडे बॉयचा इथे एक सन्मान होतोय. चला आता प्रेक्षक आतमध्ये जाऊ नका, लगेच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. मॅच जशी स्टार्ट होईल त्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या शुभमजी म्हात्रे यांचा इथं आपण आवाज ऐकणार आहोत. मॅच मैदानामध्ये रंगतीये. सासगाव आणि त्यांच्या विपक्ष बीड टीम खेळणार आहे. पहिल्या राऊंडचा चौथा सामना आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू, सासगाव संघाचा 12वा खेळाडू आलाय. मी बीड संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच यायचं आहे, वेळ करू नका. त्याआधी आपल्या रायाची, शिवरायाची 396वी जयंती आज आपण साजरी करतोय. बीड संघ तुमचा 12वा खेळाडू यायचंय. समोरच्या टीमचा खेळाडू आलाय. ओव्हर टू शुभम म्हात्रे सर. हॅलो 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 चेक. डीजे थोडंसं ऐकू द्या. डीजे हॅलो हॅलो चेक. थँक्यू. वेलकम बॅक. पुणेश जमलेला तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं सरपंच चषक 2026च्या माध्यमातून मी मराठी समालोचक शुभम म्हात्रे इथे सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आज मात्र आपण पाहताय स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या फेरीतली ही शेवटची लढत आहे. एका बाजूला संघ आपण पाहताय की सासगाव आणि त्यांच्या विरोधात बीड. टॉस इथे बीड टीमने जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमता निर्णय घेतलाय तो बॅटिंग करण्याचा. बॉलिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं ते सासगाव टीमला. व्हेरी फर्स्ट बॉलर पहिला गोलंदाज किरण. ओ यावेळेला मात्र क्लासिकल फटका, एंड साइड आउट, कॉपी बुक. क्रिकेटचा प्रॉपर क्लास दाखवणारा फटका एक्झिक्यूट केला बॅटर ऋषी आणि ऋषीच्या बॅटमधून हा चौकार, दीपकच्या बॅटमधून हा चौकार. कम ऑन डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा बॉल थोडासा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ कडून बॉल लॉंग ऑन कडे आलाय. तिथे धाव मात्र एकच मिळेल. एकनं धाव संख्या 5 वरती पोहोचली आहे. 5 धावा फळक्यावरती. आणि आज मात्र स्पर्धेचे एक दमदार आयोजक प्रशांतदादा खांडेकर यांचा वाढदिवस आहे. प्रशांतदादाला आमच्याकडून आणि तमाम आयोजकांकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. हा चेंडू मात्र ओ पिच बॉल होता. इथे देखील गॅप मध्ये खेळला, मिसफील्ड झाली आहे. चुकीला माफी क्रिकेटमध्ये नाहीये. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 रनसाठी चौकार. कमालीची बॅटिंग मात्र आपण पाहताय. 9 धावा धाव फळकावरती आहेत. 9 लॉस ऑफ. एक मिनिट. ओके ओके, थोडीशी स्कोरर कडून मिस्टेक झाली आहे. 10 झाल्यात. 10 धावा फळकावरती आहेत. हा बॉल, चांगली बॉलिंग मात्र पाहायला मिळते. इथे थोडंसं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज किरणला आपण पाहताय. वेगाचा गोलंदाज आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी नेहमी करत असतो, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी बॉलिंग चालू होती. ओव्हर द विकेट न स्मॅश करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फील्ड डाऊन दी बॉल. आणि यावेळेला मात्र बॉलरनं स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवत हा झेल इथे कॅरी केलाय. पहिला धक्का, पहिलं षटक मात्र संपलंय. आणि पहिला षटकानंतर बॅटिंग करत असताना
बीड संघ मात्र पोहोचलाय तो 10 या आकड्यावरती. पहिलं षटक एंड झालं 10 धावा फडक्यावरती. एक विकेट गेली आहे आणि ती विकेट आपण ऋषी या बॅटरची पाहिली आहे. महत्वाची विकेट होती कारण बीड टीमचा हा ट्रम्प कार्ड होता. हुकमाचा एक का तो मात्र पवेलियन मध्ये येऊन बसला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला या वैष्णव. बॉलर मयुरेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दुसरं षटक नंबर 2चं षटक टाकण्यासाठी मयुरेश आलाय. पहिला बॉल आहे. पहिला बॉल होता कट करण्याचा प्रयत्न. थोडासा लेट बॉल बॅटवरती आला. शेवटच्या मोमेंटला फटका एक्झिक्यूट करण्याचं ठरवलं. बॅटकटच्या स्वरूपात बॉल मागे चालला. शॉट टर्नमॅनला धाव मिळाली ती एक सिंगल. 1 धावसंख्येत बदल धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. पहिल्या फेरीतली ही चौथी लढत मात्र आपण पाहत आहे. आणि गजाननजी अगिवले साहेबांकडून मात्र 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर मग 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कोणत्याही खेळाडूसाठी हे पारितोषिक गजाननजी अगिवले साहेबांकडून मात्र लावण्यात आलंय. इथे जेल ड्रॉप झालाय आणि त्यामुळे धावा मिळतील त्या 2. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. 2 रन्स 2 नंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचली ती 13 वरती 13. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 13 धावा फडकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश हा बॉलर आहे. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्ले मध्ये किरण 10 धावा खर्च केल्या. एक विकेट मिळवली. महत्वाची विकेट होती कारण ज्या विकेटची खास करून खूप गरज होती बॉलिंग टीमला. ऑन द राईज खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे बॅकअप साठी प्रणव आहे तिथे. बॉलला उचलतील फेकतील त्या अगोदर धावा इथे कंप्लीट होते. ते एक सिंगल. 14 धावा फडकावरती सिंगलच्या मदतीनं. 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गणेश जे अगिवले गजानन जे अगिवले जे दर्दी प्रेक्षक आहेत क्रिकेटवरती नितांत प्रेम त्याचा आहे. थोडासा अकूट टप्पाचा बॉल होता. येऊ दिला बॉलला. वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते खेळाडू परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. दीपक स्ट्राईक एंडवरती आहे. या षटकामध्ये धावगती थोडीशी मंदावली आहे. धावगतीवरती ब्रेक लावलाय तो बॉलर मयुरेशनं. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. 2 बॉल्सचा शेवटचा खेळ बाकी आहे. कमालीची गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. सटीक लाईन सटीक लेंथ मात्र आपण पाहत आहे. या प्रकारे जर गोलंदाजी होत राहिली तर आपोआपच प्रेशर मात्र बॅटर्सवरती क्रिएट होत जातो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मात्र घडतंय. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू. सलगचे 2 डॉट बॉल आपण बॉलर मयुरेश कडून मात्र पाहत आहे. 1 बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. ओव्हर द विकेट. थोडासा शॉर्ट बॉल होता. अक्षरशः चपराक लगावण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंच नाहीये. बॉल चालला पॉइंट कडे. धाव मिळेल ती एक सिंगल. दुसरं षटक इथे होईल एंड आणि 2 षटकानंतर बीड संघ पोहोचला 1 बाद 15 धावसंख्येवरती. कम ऑन डीजे.
केल्या जात आहेत. मी सातत्यानं सांगत असतो की ज्या रन्स फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही एक्स्ट्राच खर्च करताना, तर दुसऱ्या इनिंगमध्ये मग चेस करताना त्या धावा तुम्हाला थोड्याशा जड होतात. त्यामुळे एक्स्ट्राच्या धावा आणि मिस फिल्डिंगच्या धावा इथे वाचवाव्या लागतील. एक सिंगलनं धावसंख्या मात्र 21 वरती पोहोचली आहे. उजव्या आणि डावकुऱ्या हाताची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि त्यामुळे या फिल्डिंगची विवरचना मात्र थोडीशी बदलवण्यात आली आहे. लेफ्टी बॅटर स्ट्राईक एंडला हर्षवर्धनला आपण पाहत आहे. बॉलिंग चांगली चालू आहे बॉलर अतिश कडून. 3 मध्ये अगदी 6 रन्स मात्र खर्च केल्यात राऊंड द विकेटनं. ओ यावेळेला मात्र दांडी गुल झाली आहे. पहिल्यांदा बॅटवरती लागला आणि मग स्टंप वरती क्लीन बोल्ड. हर्षवर्धन बॅक टू दी डगआउट. थँक्यू डीजे. आणि अमोल हडप यांच्याकडून षटकार हॅट्रिकला पैसे वाढवण्यात आलेत. 2,500 हे पारितोषिक आता करण्यात आलंय. जयेश नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या षटकातील मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल स्लो वन टाकला होता. पिकअप स्ट्रोक परफेक्ट पिक केलाय. स्वॅग करेंगे सबका स्वागत सांगत पहिल्या बॉलवरती जयेशने ठोकला हा षटकार. थँक्यू. 27 धावा फलकावरती चांगली सुरुवात झाली आहे. जयेशच्या बॅटमधून हा पहिला दणदणीत षटकार. आकुड लाईनचा बॉल ऑन द राईज. इथे मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शरीरावरती बॉल लागला. 1 रन्स कंप्लीट. डबलचा कदाचित चान्स घ्यायचा होता. पंचांचा मात्र लेग बाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राची रन्स इथे क्रिएट केली जाईल. तिसरं षटक मात्र एंड झालंय. 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना बीड संघ अगदी 3 बाद 28 या धावसंख्येवरती पोहोचलाय. तीन षटकाराला अमोल झडप यांच्याकडून 3,000चं पारितोषिक आहे. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. धाव इथे एकच मिळेल. फिल्डिंग चांगली आहे. लगेच बॅकअप दिला गेलाय. त्यामुळे एकापेक्षा जास्त काही तिथे मिळणार नाहीये. सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 29 वरती. 3 विकेटचा नुकसान सध्याच्या स्थितीला बीड टीमचा मात्र आपण पाहताय. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलवरती आता मोठे फटके खेळावे लागतील. कारण अगदी 45-50 धावापर्यंत पोचावं लागेल. हे मैदानाचा विचार केला गेला तर हे मैदान अगदी बॅटर्सला पोषक मैदान आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. डिरेक्ट हिट जर झाला असता तर काम तमाम होतं. डिरेक्ट हिट होत नाहीये. 1 रन इथे मिळेल. 1 रन नंतर धावसंख्या मात्र 30 वरती पोहोचली. ठडी अजून या षटकातील 4 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. चांगली गोलंदाजी 2 बॉलवरती तुषार गायकवाडची आपण पाहत आहे. तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट.
ओ हा खूप टप्पाचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मात्र थोडंसं कमी आहे. फलंदाजी ते बाद ठरेल आणि हा चौथा धक्का बॅटिंग करताना बीड संघाला लागलाय. फलंदाजी तुषारनं मात्र केली आहे. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. पहिलाच बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाही आहे. जेलची संधी फिल्डर खूप वेल जज करत होते आणि तिथे एक चांगला झेल मात्र कॅरी केलाय आणि ते फलंदाज ठरलाय बाद. हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी तुषार इथे तयार आहे. प्रतीक आलाय नवीन बॅटर स्ट्राईक एंडला. धावसंख्या फक्त 30. पूर्णपणे धावगतीवरती ब्रेक पायामध्ये पूर्णपणे बेड्या टाकल्यात बॉलर तुषारनं. हॅट्रिकचा बॉल होता कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळ स्ट्राईक रोटेट केली आहे. नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूला स्ट्राईक एंडवरती आणले. धावसंख्या मात्र एकने पुढे चालली आणि पोहोचली ती 31 वरती. 31. शेवटचा अंतिमचा एक बॉल बाकी आहे. काय जबरदस्त गोलंदाजी तुषारची राहिली आहे. 3 रन्स खर्च केल्यात, 2 विकेट मिळवल्यात. अगदी डेटवर कशा प्रकारे हातलायचं याचं जिता आणि जागतं उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये स्पेस केले. एक बॉल शेवटचा इथे बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. शेवटचा बॉल परफेक्ट मिडलला लागलाय आणि अगदी प्रॉपर कनेक्शन झालं ना झालं तर लगेच अवाई सपर बॉल होतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. हा शेवटच्या बॉलवरती दमदार षटकार आणि पहिल्या इनिंग नंतर पहिल्या सत्रानंतर बॅटिंग करत असताना बीड संघ 24 मध्ये पोहोचला. तो 37 वरती जिंकण्यासाठी 24 बॉल आणि सासगाव टीमला मात्र 38 धावसंख्येची गरज.
एस माझगाव आणि हाल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे. माझगाव आणि हाल सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की लगेच टॉस करण्यासाठी या. सन्माननीय राजजी सावंत यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आणि सन्माननीय सासगाव गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख कमलाकरजी लबडे साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. डीजे थोडसा इको द्या. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू. चला बॅटर्स पाठवायचे आहेत मैदानावरती. खूप वेळ घेतला जातोय, टाइमपास नको आहे. यानंतर देखील अजून 3 सामने पेंडिंग आहेत आणि घड्याला ठीक वाजलेत ते 1 वाजून 7 मिनिटं झालेत. त्यामुळे जेवढं स्पीडअप करता येईल तेवढं स्पीडअप करायचं आहे. आज संपूर्ण रात्रभर आपण पाहताय क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत आमचे मामा सदानंद पाटील यांचं देखील आम्ही कौतुक करतोय. क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. ज्या वेळेला जांभरूक गावामध्ये नाईट क्रिकेट, डे क्रिकेटची स्पर्धा असते त्यावेळेला मात्र संपूर्ण दिवसभर सामने पाहण्यासाठी सदानंदजी पाटील मात्र येत असतात. त्यांचं देखील कौतुक. भूषण पाटील आपणास देखील विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. चला टॉस साठी या. 2 टीम कॅप्टन माझगाव आणि हाल. आणि सन्माननीय शाखा प्रमुख कमलाकरजी लबडे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. मी संदेशजी कांबळे यांना विनंती करतोय की या साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. अगदी वेलात वेल बहुमूल्य वेल त्याने या स्पर्धेसाठी दिला. ते शिवसेनेचे शाखा प्रमुख कमलाकरजी लबडे साहेबांचा इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. युट्यूब थोडंसा कॅमेरामॅन इकडे फोकस करा. चला लेट्स प्ले मॅचला मात्र सुरुवात करूया. सेकंड हाफ इथे सुरू झालाय आणि 24 मध्ये धावा टोटल बनवायच्या त्या 38. नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र इथे टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. दोन्ही कॅप्टन आले नाही आहेत का अजून. माझगाव टीम कॅप्टन आपण या. हाल टीम कॅप्टन देखील इथे आलेत. दोन्ही आलेत. टॉस करून घेऊया आपण. ओ ऑन द राईज होता लो फुल टॉस. फलंदाज बाद पहिला दे धक्का. इथे मात्र बॉलर ऋषीने दिला आणि बाद होणारा खेळाडू किरणला आपण पाहत आहे. आणि माझगाव अशी वेग फाईट इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच असेल. येस हाल टीमने इथे टॉस जिंकलाय आणि जो काय तुमचा निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 4 ओव्हरची असेल मॅच आणि दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या बॉलवरती विकेट गेली आहे. सुरुवात थोडीशी पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती ही विकेट सुरुवात झाली आहे ती थोडीशी खराब.
हो सरळ बाटा ड्राईव्ह करत असताना इथे डीप मध्ये मात्र फिल्डर आहे, धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा इथे केला जातोय. लेदर क्रिकेटचा खूप अनुभव, लेदर क्रिकेट सातत्याने हा खेळाडू खेळलाय आणि चांगलं प्रदर्शन नेहमी करत असतो ऋषी. ओ पहिला बॉल तडक, मॉन्स्टर हिट, कडक कडक कडक. अगदी ISPL मधील हा 9वा लॉंग अँड व्हेरी स्ट्रॉंग हा षटकार. साहिलजी तांडेल यांच्याकडून सगळ्या DJ साहिल यांच्याकडून मात्र सगळ्या आयोजकांसाठी चहाची व्यवस्था केली आहे विनामूल्य. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण ट्रॅक बॉल होता ऑन साइडला पाठवून दिलाय आणि हा दमदार फटका खेचला बॅटर आतिश आणि आतिश ठोकतोय हा सलगचा दुसरा षटकार. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे बॅटर आतिश. 2 बॉलवरती 2 सिक्स आलेत. उरतो विकेट ऋषी. ओ तिसरा येण्याची संधी होती, थोडस हलक्या गतीनं बॉल टाकला. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळालं. गोलंदाज ऋषीचं पहिलं षटक एंड झालंय आणि पहिल्या षटकानंतर 12 रन धाव फलकावरती आहेत, जिथे 24 मध्ये 38 बनवायच्या होत्या. 18 चेंडूचा खेळ आता पेंडिंग आहे आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 26 धावा. तत्पूर्वी ही स्पर्धा एन्जॉय करतायत जांभरूक गावातील A1 जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते आमचे मदनजी पिंगळे असतील आणि सदानंदजी पाटील असतील. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. दर्दी प्रेक्षक आहेत. आज संपूर्ण रात्रभर ही स्पर्धा हा सरपंच चषक ते एन्जॉय करतात. प्रेक्षकांचं देखील कौतुक करूया, कारण प्रेक्षक स्पर्धेसाठी असणं ही अगदी स्पर्धेची शोभा असते. चला थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ टीम मीटिंग घेतली जाते कारण 12 धावा धावा फलकावरती. 18 मध्ये 26 धावा इथे चेस करायच्या. सेकंड बॉलर बॉल ट्रॅक वरती हर्ष आला. हर्ष घोंगे राईट हमोर द विकेट न. स्ट्राईक एंड वरती मयुरेश नॉन स्ट्राईक एंड वरती आतिशला आपण पाहताय. एक दमदार सुरुवात राहिली आहे, कारण किरणची विकेट लवकर गेली. त्यानंतर पूर्णपणे स्वतःवरती जिम्मेदारी घेत चांगली बॅटिंग आतिशनं मात्र या मॅच मध्ये केली आहे. 18 बॉल 26. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. स्वतः बॉलर मात्र प्रयत्न करत होता आणि झेल ड्रॉप केलाय. सहज आणि सोपी संधी ते गमावली आहे. धावसंख्या अगोदर कमी वाचवायची आहे आणि अशा वेळेस मग झेल ड्रॉप करणं हे मात्र थोडंसं चुकीचं आहे. चांगली फिल्डिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एक्स्ट्राची रन इथे मिळेल. एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 13 वरती पोहोचले. 13 धावा फडक्यावरती आहेत. जिंकण्यासाठी 17 मध्ये आता 25 ची गरज आहे. 17 बॉल 25. ओव्हर द विकेट ना हर्ष. ओ पायात टाकला बॉल. चांगली गोलंदाजी. क्रिकेट मधील सगळ्यात सुरक्षित बॉल यॉर्करचा मारा इथे केला जातोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगतच झाली आहे. असे बॉल टाकावे लागतील. धावगती थोडीशी कमी करावी लागेल. इथून जर धावा वाचवायच्या झालं तर बॉलिंग करणाऱ्या बीड संघाला
चांगली गोलंदाजी, प्रचंड वेग होता या बॉलमध्ये, त्यामुळे क्रॉस बाटनं मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरलाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल इथे येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी चालू आहे ती गोलंदाज हर्ष कडून. समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल 15 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. 15 बॉल मध्ये 25 धावा बनवायच्यात ओव्हर द विकेट ना. ओ कॅडेक बॉलिंग, परफेक्ट लेंथ इथे हाताळत असताना गोलंदाज हर्ष होऊन गेला. मात्र आपण पाहताय व्हेरिएशन आणि व्हेरिएशन. अगदी सगळे बॉल वेगवेगळ्या पद्धतीनं मात्र फेकलेत आणि त्याचंच कारण की बॅटवरती बॉल येत नाहीयेत. यावेळेला मात्र ऑन द राईज, ऑन साइडला डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय आणि धाव इथे मिळेल ती एक सिंगल स्ट्राईक रोटेट नंतर धावसंख्या पोहोचली ती 17 वरती, 14 वरती, माफ करा, 14 धावा फटक्यावरती. आणि समीकरण आपण आता पाहणार आहोत ते 13 चेंडू आणि 24 धावसंख्येची मात्र गरज. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, फक्त 2 धावा हर्षनं मात्र खर्च केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग, शेवटचा बॉल पट्ट्यात आलाय आणि बॉलला मात्र फेकून दिलाय समोरच्या दिशेनं. अगदी खूपच लांब बॉल गेलाय. 6 धावांसाठी हा लॉंग हिट षटकार. धावा मात्र धावा फलकावरती आहेत. 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. मध्ये 18 धावा इथे चेस करायच्यात. जो प्रेशर बनत चालला होता, थोडासा डबा वाढत होता, कारण डॉट पर्सेंटेज खूप वाढले होते. शेवटच्या बॉलवरती बॅटर मयुरेशच्या बॅटमधून हा लॉंग हिट आपण पाहिला आणि प्रेशर मात्र पूर्णपणे कमी केला. 12 मध्ये फक्त 18 धावा इथून बनवायच्यात. 9चा रन रेट ठेवायचा आहे, जास्त धावा नाहीयेत. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मात्र बॅटिंग करणारा सासगाव संघ पूर्णपणे इन होईल आणि जर विकेट आली आणि ती विकेट जर अतिची आली तर मग सोन्याहून पिवळं होईल. लेफ्ट आर्म बॉलर, पहिलाच बॉल. या वेळेला मात्र थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, झेल कठीण होता, अगदी सोपा झेल होता. थोडासा कठीण फिल्डरनच केला, कारण थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, मिस जजमेंट मात्र झालं. बॉल उंच गेला हवेत, झेल घेण्याची संधी तिथे क्रिएट झाली होती. बॉल हाताला लागला देखील, परंतु झेल कॅरी करत असताना ड्रॉप झाला झेल. धावा मिळतील त्या 2. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु अनसक्सेसफुल. प्रयत्न चांगला होता. डावकुऱ्या हाताचा बॉलर आहे आणि डावकुऱ्या हाताच्या बॉलर समोर स्विचिट खेळणं हे नक्कीच चांगला प्रयत्न होता बॅटर अतिचा, परंतु इथे निर्धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. बॉल तयार. ओ यावेळेला मात्र लो फुल टॉस, टप्पा पडून मात्र बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न झालाय. चांगली गोलंदाजी, डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजी हीच खासियत आहे की त्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर नेहमी बाहेरच्या दिशेने अँगलनं वळण घेत असतो. तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राज इथे करतोय. जेवढे डॉट बॉल येत जातील तेवढा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या संघावरती वाढेल. अकूट टप्पाचा बॉल होता, बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग लेगला फटका एक्झिक्यूट केलाय. 1 रन्स कंप्लीट, डबलचा कॉल दिलाय आणि दुसरी डाव डेफिनेटली महागडी ठरली आहे. रनआउटच्या स्वरूपात महत्वाच्या क्षणाला धक्का लागला सासगाव संघाला आणि इथे बॅटर बाद झाला तो मयुरेश. कम ऑन टीजे.
तुषार गायकवाड नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या धावफलकावरती 23 आपण पाहत आहे. 15 धावसंख्येची मात्र गरज जिंकण्यासाठी आणि बॉल या षटकातील 2 बाकी आहेत म्हणजे 8 मध्ये 15 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. चांगले प्रयत्न दोन्ही टीमचे चालू आहेत. कोणताही संघ सामना सोडायला इथे तयार नाही आहे. हेच प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागतील आणि शेवटला ज्या संघाचे प्रयत्न प्रामाणिक असतील त्या संघाला इथे विजय मिळेल. ओ टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप सारा बॉल बाहेर वळालाय. हातभर वळण घेतोय. कशासाठी वाईट साठी. ओके. आणि तुमचा ऑफिशियल पंचांचा ऑनफिल्ड निर्णय. ओके डॉट बॉल दिलाय आणि त्यानंतर मग पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. डॉट बॉल आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल त्यामुळे डॉट बॉल होतो. निर्धाव चेंडू आणि प्रेशर मात्र पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या सासगाव संघावरती आलंय. आणि सन्माननीय अतिथी ग्रुप ग्रामपंचायत जांभरुकचे विद्यमान सदस्य प्रसादजी कदम साहेबांना आमची आदराची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आणि खरवईचे ग्रामस्थ देखील आहेत. गणेशजी पाठक यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. इथे फलंदाज आपण पाहतोय डॉट बॉल खेळलाय आणि काय जबरदस्त बॉलिंग आपण राज या गोलंदाजी पाहिली आहे. फक्त 3 धावसंख्येचं षटक मात्र हाताळलंय. जिथे 12 मध्ये 18 रन्स पाहिजे होत्या 3 धावा देत एक महत्वाची विकेट मिळवली आहे. आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. आणि येणाऱ्या 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च कालावधीमध्ये याच मैदानावरती एक अपकमिंग मोठी स्पर्धा नाईटची स्पर्धा मात्र इथे भरवली जाणार आहे. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आणि गावदेवी क्रिकेट संघ जांभरूक व एकविरा क्रिकेट संघ जांभरूक आयोजित महापरिवर्तन चषक 2026 ची स्पर्धा असेल. मालिकावीरसाठी बाईक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी सायकल असेल. हे सामने यूट्यूब लाईव्ह असतील आणि ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये एंट्री हवी आहे त्यांनी योगेश तांडेल, सागर तांडेल, प्रशांत खांडेकर, निखिल जोशी, सनी पाटील, अमोल पाटील यांच्याशी संपर्क करा. टीम्स फुल झाल्यात अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे 26, 27, 28 आणि 1 मार्च या संघादरम्यान. ओ समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. वेलकम 6. पिक्चर अभी बाकी आहे हे सांगत असताना बॅटर पहिल्या बॉलवरती ठोकतोय षटकार. सूरज गायकवाड उर्फ भाई यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि दुसरा षटकार बॉलला मात्र फेकून दिलाय डीप काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या वरतून. मॅचची हवा पूर्णपणे इथून काढून घेतली आहे ती बॅटर तुषारनं आणि तुषारनं ठोकला हा सलगचा दुसरा षटकार. काय जबरदस्त खेळ दाखवला शेवटच्या मोमेंटला तुषारनं आणि सामना घातलाय सासगाव टीमच्या खिशात. सामना मात्र सासगाव टीमनं